अरे ज्या दिवशी घरला आता तुमची आज दिवाळी येतच राव तुमच्या गावची एवढे संत राम भक्त मी काय साधा महाराज आहे आणि एवढे वाच्य सूचक आपल्या तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा तो तव भजन भक्तीचे केवळ हृदय श्रीरामाचे सबाह्य अभ्यंतर साचे निश्चयाचे राम भजन मारतोय साधा भक्त आला तर त्याची पूजा कराय तुम्ही तर भजन भक्तीचे हृदयात रामाचं तुम्ही हृदय भक्तीचं माहेर गरेत आणि निश्चयाचं भजन आहे किती अडचणी आल्या संकटाचं भजन सोडायचं नाही लक्षात ठेवा महात्मा मंडळी कळकळीची विनंती आहे कोणीही साधुसंत अतिथी घरला आले त्याला जीव घाला सत्कार करा आणि त्याचा प्रसाद घ्या देव खुश होतोय देवाचं काय म्हणणं आहे अरे माझा भक्त होण्यापेक्षा माझ्या भक्ताचा भक्त व्हा तो आवडतोय नामदेवराय पांडुरंगाचे भक्त जनाबाई नामदेवाची दासी जनाबाईनं सेवा दिल्या देवानं सेवा केली हे संताची सेवा कराय की गाव बरं इकडं टापू चांगला 2 मिनिटं टाइम देऊन द्या सांगतो तुम्हाला एका गावामध्ये एक माणूस त्याचं नाव गोमाजी कीर्तनला गेलं ते श्रीमंत होतं महाराजांनी सांगितलं श्रीमंत माणसानं 1-2 माणसं तरी आपल्या संग घरी घेऊन जेवून एकटा श्रीमंत जेवला तर त्याला पाप लागत आहे मग त्याने जायचं वारकरी घरला आलं की राम 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 चला घरला बायको होती चेंगट हुशार होती ती म्हणली माय गाव काही वसळ पडलं का आमचं मालक भोळ उठलं की वारकरी घरला आणले भोले दणक्या वारकरी 5-5 भाकरी खाले ते काही काम करत नाहीत काही शेतात जात नाहीत काही नाही दणकावून जेवते तिने डोकं लढवलं चौथीला 2दा नापास झाली आणि मग ते डोकं लढवलं आले वारकरी हे गोमाजी गेला राम राम चला जेवायला म्हणजे जेवायचे आले घरला महाराज म्हणे गोमाजी मला रानातलं पाणी जमत नाही हीच पाणी आणा सवळ्यात मी स्वयंपाक करून ते गेलं पाणी आणायला बाईनं पाटकून ठेवली होती बाई आली म्हणजे महाराज दर्शन घ्यायचे दर्शन घेतलं लागली रडायला महाराज म्हणजे काय रडलात बाई तुम्हाला सासऱ्या दुःख आहे का महाराज तुमच्या आशीर्वादाने गेल सासू सासरे दोन्ही एकदाच मिळेल मग नवऱ्या दुःख आहे का महाराज माझा नवरा किती चांगला आहे बस म्हणला बसतंय उठ म्हणलं की उठतंय शिव म्हणलं की त्याच्या मायबापाला भुकत आहे आणि येऊ म्हणलं की आमची बोलवून करतंय मग तुम्हाला दुःख कशाच आहे माय म्हणे तुमच्याकडे बघून रोडी आले का सांगून परी आमच्या मालकाला लई वाईट कोणी तेव्हा का ते काम दिसला का हो तेव्हा का ते मुसळे का म्हणजे हो तेव्हा का ती सोळे का हो त्या सोलाने ह्या कामाला बांधते लई मारते माय गेला शुक्रवारी असंच खेचून मारलं लय रोड आलो वारकडे तुमचे तर हाड दिसायले हाड मोडते माय लई मालक मारते उगस वरून सोंग केलं बाई रडायला काय नियम सांगा त्यानं फडशी उचलली की शिवसाळ्याकडे लागलं पळायला नवरा आला तर वारकरी घरी नाही बायकोला मला वारकरी कुठे गेले बाई घोड्याला 72 खोडी असतात इथल्या बाया सोडून बाईला 76 खोडी असतात मला खोडी पाठवत पण शक्ती सांगा टाइम नाही हो बर बाई म्हणले मला कमीणार मला काय हाताची मेळ बरं की वारकरीकडे जेवलेले पण वारकरी धसकट आणलं ते मला म्हणलं सोलन मुसळ द्या मी म्हणलं मला काय सगळं नाही माझ्या हातात काही कारभार नाही मग मी म्हणलं मालक येऊ दे घेऊ असला मालक असतोय तुम्हाला काय बाई म्हणलं गेलं पळून बडे काय कालच उठवलं सांगतील तर शक्तीमध्ये शिवला की घरला वारकरी आणतात ते जर वापस गेला तर सगळं पापच लागत आहे नरका जावते अरे काय चूक झाली म्हणजे माझी काही चूक नाही म्हणे बाय बर त्यानं सोलन मुसळ घेतली म्हणलं वारकरी आलं तर बघाव नाही तर सोल मुसळ देवळ वारकरी गेलं पुढे जरा चढाच्या पुढे गेलं ते कळवाडच्या रस्त्यात बसतो हा वे वारकरी हो या जेवून जायचं उपासिकच चालला हो पण नसल्यावर काय सोलन मुसळ तुमच्याकरता आणलंय वारकरी शिरसाळ्याच्या पुढे पाडुळीला गेलो असली माऊली पुढल्या जन्मामध्ये नाही का मैसवाची नाही डुकरवाची म्हणून बाया हो मोरी वा म्हणून नका वारकऱ्याला संताला गोरगरीबाला तुम्ही घरी नेहमी राहता त्याची सेवा करा
आता भरपूर रामायण सांगते की बाजीराव साहेब शेवेला कोण राम शेलूच्या गावकरी म्हणला खूप धन्यवाद रोचे वाचे सूचक त्यांना धन्यवाद कांड करायला म्हणून धन्यवाद तुम्हाला तरी पाया पडून ते रामायण बंद पडू नका उगा आपला आग्रे तुम्ही रामायण बोलावलं राम नाव देवाचं घ्या जा देवाची कथा ऐका जा आणि अन्नदान करी जा देवाला आनंद होईल माणसो माता बहिणी देवानं पाऊसच नाही पडला सरकार काय करी पेपळगावकर मंत्री काय करतील मार्ग काय करतील द्या नाही का मागे 4 वर्ष सगळे पाऊस होतं द्या हिंडू लागले माणसं पाऊस पाणी पडावं जमिनीत पिकाय तुम्ही लोक सुखी राहत म्हणजे छोटासा प्रयत्न आहे आपल्याला काही सगळ्या देशा जगात फिरवणार काय आपल्या टापडा ते रामराज आणा माणसं व्हा कुणाचा धुरा सारू नका कुणाला फसवू नका लोकांचं वाटोळ करू नका अध्यात्माची जाणीव ठेवा मी लोकांचं चांगलं केलं तर माझं चांगलं होईल मी लोकांचं वाटोळ केलं तर मला नरकाला जावं लागेल म्हणून तुका म्हणे फार आणि थोडा तरी 4 गोष्टी खऱ्या आहेत देव खराय इथं जीव खराय राम राम रामायण खरंय दान धर्म कराय सत्य वागा खूप भजन करा परोपकार करा रामायण पण पडू नका आधी संसाच्या नादात काही घडत नाही हाय ते नियम बंद पाडल्यानंतर काय कल्याण होईल माणसो पाप करू नका पुढच्या वर्षी रामायण लावा ही कळकळीची विनंती आहे कांड केले वाचक सूचकाला धन्यवाद कांड केले त्यांना धन्यवाद शक्तीची पट्टी केली बाजार केला लय गाव छोटे पण उदारू हॅड नुकती केल्या जबरदस्त खाला स्वयंपाक आचारी बी चांगले बोलल्यात काही चुकला असेल तर माफ करा कळकळीची विनंती रावसाहेब तुम्ही जर आहे काय करू नका पण मात आहे पारायण होईल बाबा माळतुऱ्या रामायण ऐकल पण रामायण चालवा हो रोजचे रोज कोण येत असते नित्य नियमन आम्ही लक्ष्मी म्हणलं तुम्हाला 3 घंटे का देव करू नये तुम्ही कुठे उठचं ऐका जा की तुमच्याकरता नाही 1 घंटा देवपूजा केल्याशिवाय जेवायचं नाही सुमनबाई रामायण ऐकलं झोपायचं नाही का तुम्हाला माणसा जन्म मिळायचा माणसा जन्माला जन्म मिळायचं भजन नाही केलं उद्या कुत्रं मांजर झालं अरे आपल्या जीवाला माणसा जन्म मिळाला केवढं भाग्य आहे संधीचं सोनं करा संधी गमू नका अब्जाऊ दर्शन त्या जीवाला संधी मिळाल्या आणि ह्या जन्मात देवा या जन्मात पुन्हा माणसा जन्माला या आणि आपलं कल्याण करून घ्या पुंडलिक वरदे ज्ञानदेव भगवान की जय सांगा महाराज की जय पुढील वाचक अनंतराव शिंदे टाकळी आणि सूचक रमेशराव सोनवणे पिंपळगावकर ऐका गंगाला आपल्या सगळ्या रामभक्त शक्ती पाळी 231 तारखेला इथून उठायचं थेटच गंगा घाटाची गंगेला पाणी भरपूर आंघोळ करायचे इवर तुमची फराळाची जेवणाची सगळी सोय होईल जरूर जरूर या वाच्या सुचक श्रोत्यांनी येण्याची कृपा करावी विनंती